मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं। राज्य सरकारला वेळ वाढवून देत जरांगे यांनी आमरण उपोषण संपवलं असलं तरी साखळी उपोषण चालूच राहणार असल्याचं सांगितलंय। बरं, हे उपोषण सोडवताना व्यासपीठावर सरकारकडून कोण कोण होतं तर मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि अगदी या सगळ्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती होता जो राज्य सरकारच्या शिष्टमंडळात नव्हता, पण आदल्या दिवशीपासून जरांगेंना पाठिंबा देत जरांगेंनी पाणी प्यावं, उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रयत्न करत होता। त्या व्यक्तीचं नाव आहे बच्चू कडू। गेल्या वर्षभरापासून ज्यांचं राजकारण गणलंय, सत्तेसाठी लाचारी केली, ज्यांना शिंदेसोबत जाऊन मंत्रिपदही मिळालं नाही अशी टीका झाली, ते बच्चू कडू जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर जाऊन पुन्हा प्रकाश झोतात आलेत। बच्चू कडूंचं जुनं व्हर्जन परत आलंय अशा चर्चा चालू झाल्यात। त्यामुळे जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळावरची उपस्थिती बच्चू कडूंसाठी राजकीय पुनर्जन्म ठरेल। बच्चू कडूंचं गणलेलं राजकारण पुन्हा ट्रॅकवर येईल का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी पाहायला हवं की सुरुवातीला राज्याच्या राजकारणात बच्चू कडू यांचा प्रभाव कसा होता। पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या बच्चू कडूंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत 1999 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली। त्यानंतर त्यांची आजवरची आगळी वेगळी आंदोलनं ही बच्चू कडूंची ओळख बनली। आर पाटील गृहमंत्री असताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून अर्धदफन आंदोलन केलं होतं। एकदा तर आर पाटील यांच्या तासगावच्या घरासमोर असलेल्या विहिरीत बसून आंदोलन केलं होतं। स्वतःला झाडाला उलटं टांगून घेऊन आंदोलन करणं, खावटी योजनेत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी खावटी आंदोलन करणं, मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन अडवून आंदोलन करणं, सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात साप सोडून आंदोलन करणं, नागपुरात पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन, सरकारी कार्यालयावर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा असेल किंवा मग दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून पोहोचणं, त्यांच्या या पारंपरिक आंदोलनाच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या आंदोलनामुळे त्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली। याच आंदोलनाच्या जोरावर ते 2004, 2009, 2014, 2019 असे 4 वेळा अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। आजच्या घडीला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार आहेत। 2019 मध्ये युतीत फूट पडल्यानंतर तेव्हा बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता। त्या बदल्यात त्यांना ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं। जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास अशी वेगवेगळ्या खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं। त्यामुळे त्यांचं उपद्रव व मूल्यही वाढत गेलं। पण बच्चू कडू शिंदेंसोबत गेले आणि चित्रच बदललं। महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद असतानाही शिंदेंना त्यांच्या बंडात पाठिंबा देत सुरत गाठलं होतं। या बंडात त्यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदेंची बाजू आक्रमकपणे मांडली। शिंदेंसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या समर्थकांना दुखवणारा ठरला। बंड केल्याने त्यांच्यावर गद्दार आणि खोक्यांचे आरोप झाले। लग्नात गेल्यानंतर लोक खोकेवाला आला असं म्हणतात, असं स्वतः बच्चू कडूंनी म्हणून दाखवलं होतं। अगदी शेतकऱ्यांनी घेराव घालत बच्चू कडू यांची गाडी अडवली होती आणि बच्चू कडू यांनी गद्दारी केल्याची भावना व्यक्त केली होती। थोडक्यात बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकारणाचा फोकस हा शेतकरी, कष्टकरी, अपंग वर्गावर असल्यामुळं प्रामाणिक मूल्यांनी चालणारा माणूस अशी बच्चू कडूंची जी इमेज होती ती शिंदे गटाची साथ दिल्यानंतर खोक्यांच्या आरोपामुळे त्यांच्या प्रामाणिक नेत्याच्या इमेजला तडा गेला। त्यातच मंत्रिपद मिळत नसल्यानं त्यांनी शिंदे सरकारवर दबाव आणला, ज्याची चर्चा राज्यभर झाली। सत्तेसाठी लाचार झालेले नेते अशी प्रतिमा बनत गेली। दिव्यांग मंत्रालय असावं या त्यांच्या मागणीवर सरकारने दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय देत या विभागाची जबाबदारी देत कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन बोळवण करण्यात आली। पण या मंत्रिपदाचा दर्जा यापलीकडे सत्तेतून त्यांना अजूनही असं ठोस काहीच मिळवता आलेलं नाहीये। मंत्रिपदासाठी दबाव निर्माण होणारी विधाने त्यांनी सुरुवातीला केली आणि त्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंत्रिपद नको असं सातत्यानं ते म्हणत होते। पण मंत्रिपदासाठी सत्तेसाठी बंड केल्याची त्यांची इमेज तयार होत होती। त्यानंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजप विरोधातली विधानं, रवी राणा विरुद्ध बच्चू कडू वाद यामुळे प्रामाणिक राजकारणी, आंदोलन करणारा नेता या प्रतिमेला तडा जात होता। यंदाच्या विधानसभेला ते निवडून येतील का याविषयी सुद्धा शंका व्यक्त केली जात होती। परंतु मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने त्यांच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकण्यास सुरुवात झाली असं म्हणता येतं। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यापासून त्यांनी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकाच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। पहिल्या टप्प्यात त्यांनी जरांगेंची भेटे घेतली होती, पण त्याची जास्त चर्चा झाली नाही। जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी पहिल्या टप्प्यात गिरीश महाजन,
खोतकर यांनी केलेल्या मध्यस्थीची जास्त चर्चा झाली। अखेर शिंदेंनी स्वतः येऊन ते उपोषण सोडवलं। पण शिंदे सरकारची खरी परीक्षा झाली ती जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणात। 40 दिवसांचा वेळ देऊनही काही न केल्याने आणि सरकारने फसवल्याची भावना लोकांच्या मनात होती। त्यात मधल्या काळात झालेल्या महाराष्ट्र दौऱ्याने जरांगे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। त्यामुळे हे शिवधनुष्य पेलणं शिंदे सरकारला जड जात होतं। आधी गिरीश महाजन, मग शिंदे स्वतः जरांगेसोबत फोनवर बोलले। अगदी शाहू महाराजही जरांगेकडे गेले। पण सरकारमधल्या आमदार मंत्र्यांनी दुसऱ्या टप्प्यात जरांगेंच्या व्यासपीठावर जाणं टाळलं। या सगळ्यात जरांगेंनी पाणीही सोडल्यानं बच्चू कडूंनी सिंदखेड राजाला रक्तदान शिबिर घेतलं। त्यानंतर ते 1 तारखेला रात्री जरांगेंशी बोलण्यासाठी अंतरवली सराटीत गेले। आंदोलन करणारा नेता अशी ओळख असणारे बच्चू कडू जरांगेंचं उपोषण संपवण्यासाठी कसे प्रयत्न करतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यांनी जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देत यातून मार्ग काढला जाईल असं आश्वासन दिलं आणि आंतरवाली सराटीत ते तळ ठोकून राहिले। जरांगे पाटलांची भूमिका पाहता शिंदेंनी जरांगेंसोबत बोलण्यासाठी न्यायमूर्तींनाच पाठवावं असा आग्रह बच्चू कडूंनीच लावून धरल्याचं सांगण्यात आलं। याच काळात ते जरांगे पाटलांची समजूत काढत विश्वास संपादन देखील करत राहिले। त्यामुळे जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ उपस्थित राहिलं तेव्हा आक्रमक पवित्र आंदोलनकर्त्याकडून आला नाही। कुठेतरी 2 दिवसापासूनच बच्चू कडूंनी वातावरण पूरक केल्याचा फायदाही झाल्याचं देखील सांगण्यात आलंय। आता बच्चू कडूंनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना काय फायदा होईल तर सगळ्यात पहिली गोष्ट आंदोलन आणि सामान्यांचा नेता ही प्रतिमा पुन्हा निर्माण झाली। बच्चू कडू सरकारच्या शिष्टमंडळाकडून आलेले नसले तरी महायुतीत असल्यानं ते सरकारकडून आलेत हे स्पष्ट होतं। पण तरी ते जरांगेंना सातत्यानं सांगत होते की तुम्ही नीट राहिलं पाहिजे। ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही उपोषण करून चालणार नाही, तब्येत जपा, त्यासाठी पाणी प्या। थोडक्यात सरकारकडून येऊ नये आपल्यासारख्याच आंदोलन करणाऱ्या माणसाला त्यांनी हिंमत देत ही लढाई चालू ठेवा असा संदेश दिला। दुसरीकडे बाकीचे नेते आल्यावर आंदोलनकर्ते गोंधळ करतात किंवा नेत्यांसमोर घोषणाबाजी करतात असं चित्र सराटीत आधी पाहायला मिळालं होतं। पण बच्चू कडूंच्या बाबतीत ते घडलं नाही। त्यानंतर लोकांनी त्यांना शांतपणे जरांगेंशी बोलू दिलं। जरांगेंनी मोकळेपणाने संवाद साधला, ज्यामुळे 2 आंदोलनकर्त्यांची भेट झाली असं वातावरण तयार झालं। यातून कडूंना साध्य होणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडूंचं महत्त्व महायुतीत अधोरेखित झालं। भाजप छोट्या पक्षांना आपल्यासोबत घेतं आणि संपवतं असा आरोप भाजपवर सातत्यानं होत आलाय। अगदी रासपचे महादेव जानकर हे तर उघड भाजपवर हा आरोप करतात। बच्चू कडू शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना न दिलेलं मंत्रिपद यामुळे कडूंचं राजकारणी संपवण्याचे प्रयत्न चालू झाल्याचं बोललं गेलं। पण जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यात त्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे त्यांचं महत्त्व अधोरेखित झालं आहे। जरांगेंचं उपोषण सोडवणं सरकारला अवघड जात होतं। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। फडणवीसांनी 307चा गुन्हा दाखल करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे जरांगे विरुद्ध फडणवीस हे चित्र निर्माण झालेलं। दुसरीकडे सर्वपक्षीय बैठकीत झालेला ठराव, मराठा उपसमितीच्या बैठकी यानंतर पत्रकार परिषद घेऊन आव्हान करूनही जरांगे मागं हटत नव्हते। पण याच काळात बच्चू कडू जरांगेंना जाऊन भेटले, समजूत काढली। बच्चू कडूंच्या विनंतीचा मान ठेवून जरांगेंनी त्यांचं कौतुक करत पाणीही पिलं। त्यानंतर जरांगे आता लवकर उपोषण मागे घेऊ शकतात अशा चर्चाही सुरू झाल्या। दुसऱ्या दिवशी आधी निवृत्त न्यायाधीशांची चर्चा आणि सरकारच्या शिष्टमंडळाने घेतलेली भेट यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। पण या काळात शांतपणे जरांगेंसोबत राहून उपोषण संपवण्यासाठीची परिस्थिती तयार करण्याचं श्रेय बच्चू कडूंना दिलं जातंय। यामुळे अडचणीच्या काळात सरकारला बाहेर काढण्यासाठी कडूंनी जी भूमिका निभावली त्यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांचं महत्त्व वाढलंय। शेवटी सांगायचं हेच की मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये असूनही मांडलेली रोखठोक भूमिका, मनोज जरांगेंची काढलेली समजूत यामुळे बच्चू कडूंचा जुना अवतार लोकांना पाहायला मिळालाय। आता या गोष्टीचा आगामी काळात त्यांना फायदा होतो का, लोक त्यांना आधीसारखंच ॲक्सेप्ट करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंसाठी हा राजकीय पुनर्जन्म असेल का? तुमची मतं कमेंट्समध्ये सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।